The Holy Spirit says, पवित्र आत्मा म्हणतो, wait patiently. धीराने वाट पहा. Church, wait patiently चर्च, धीराने वाट पहा. until you know how the matter will unfold. आणि जोवर तुम्हाला कळेल की हे कसं घडणार आहे, ही गोष्ट कशी घडून येणार आहे. Because the Lord Jesus Christ कारण प्रभू येशू ख्रिस्त shall not rest until he has finished what concerns you today. आज जे काही तुमच्या विषयीचं आहे ते पूर्ण करीपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त स्वस्थ बसणार नाहीत. Praise God. देवाला धन्यवाद. Naomi said नामी म्हणाली to Ruth, रूथला, what did she say? नामी रूथला काय म्हणाली? Sit still, my daughter. नामी रूथला म्हणाली की तू शांत बस, Don't worry तू स्वस्थ बसून राहा, तू काळजी नको करू. until you know how the matter will fall. गोष्ट कशी घडेल हे तुला कळेपर्यंत तू शांत बसून राहा. For Boaz will not be in rest कारण की तो बवास काही शांत असणार नाहीये, त्याला विसावा मिळणार नाहीये until he has finished the thing this day. तो मनुष्य जो आहे, तो बवास जो आहे, तो ही गोष्ट पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. तू स्वस्थ बस. The Holy Spirit is saying, पवित्र आत्मा सांगत आहे, church, चर्च, sit down in peace. तुम्ही शांतीनं खाली बसा. Sit still, my church. शांतीनं खाली बसा. चर्चच्या लोक हो, चर्च, Just don't worry. काळजी करू नका. Because कारण your Boaz, तुमचा बवास, your Lord Jesus Christ, तुमचा प्रभू येशू ख्रिस्त, will not rest तो विसावा घेणार नाही until he finishes a great work for you. जोपर्यंत तुझ्यासाठी असलेलं महान कार्य तो पूर्ण करत नाही. Praise God. देवाला धन्यवाद. So don't worry. म्हणून काळजी करू नका. God is working things out for you परमेश्वर तुमच्यासाठी गोष्टी घडवून आणत and आहे. for your life in this new year. या नवीन वर्षी तुझ्यासाठी देव कार्य करत आहे. Jesus will not rest येशू तोवर विसावा घेणार नाही until he finds a solution for your case today. जोवर तुझ्या जीवनी प्रकरणाचा उपाय त्याला सापडत नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Until he finds a solution for your problem, Jesus will not rest. जोवर तुमच्या समस्येचा उपाय येशूंना सापडत नाही, येशू स्वस्थ बसणार नाहीये. This is a new day, हा नवीन दिवस a आहे, new dawn. एक नवीन पहाड. So stop fretting, म्हणून चिंता करणं सोडा. for God is about to do something remarkable for you in this new year. कारण की देव या नवीन वर्षी तुमच्यासाठी काहीतरी विलक्षणीय करणारच आहे. This is what God is speaking to you. असं देव बोलतोय. देव बोलायला लागला, Just sit back and relax. आरामात बसा, जरा स्वस्थ बसा, निवांत बसा. The Holy Spirit says, पवित्र आत्मा म्हणतोय, my son, my daughter, माझ्या मुला, माझ्या मुली, things will change. गोष्टी बदलतील. You don't need to fret तू चिंता करायची गरज नाहीये, because Jesus will not rest कारण येशू विसावा घेणार नाहीये. until he does a great job for you in this new year. जोवर तुझ्यासाठी या नवीन वर्षी येशू कार्य करत नाही, तोवर येशू शांत बसणार नाहीये. Praise God. देवाला He धन्यवाद. will finish a grand work for you. एक महान कार्य येशू तुझ्यासाठी संपूर्ण करणार आहे. Mark my words. आज माझे शब्द तुम्ही लक्षात ठेवा की आजच्या दिवशी या वेळेला मी बोललेलो आहे. He's going to wrap everything up today. आज तो सगळं पूर्ण करेल. Let's reflect on the story of Ruth. रूथची कहाणी थोडीशी बघू आपण. You know तुम्हाला ठाऊक आहे how Naomi advised Ruth to lay at the feet of Boaz. कशा पद्धतीनं नामीनं रूथला सांगितलं की बोआजाच्या पायापाशी जाऊन तू पड. What did she say? काय म्हणाली तिला? Lay down at the feet of Boaz. बोआजाच्या पायापाशी आडवी पड. The Holy Spirit saying, पवित्र आत्मा म्हणतोय, lay down at the feet of Jesus. येशूंच्या पायापाशी आडवे पडा. In this new year, या नवीन वर्षी everybody should be found at the feet of Jesus. सगळे जण येशूंच्या पायापाशी सापडले पाहिजेत. Praise God. हालेलुया. So that he will take notice and then take action. अशासाठी की येशू ते पाहतील आणि मग कृती करतील. Only those who are found at the feet of Jesus, Jesus will see and take action. जी माणसं येशूंच्या पायाशी दिसतील त्यांच्याकडे बघून मग येशू त्यांच्यासाठी काम पूर्ण करेल. If you are found elsewhere, आणि कुठे जर भटकताना तुम्ही लोक दिसलात, he will not see you येशू तुला बघणार नाही and he will not take action. आणि कृती करायची तसदी घेणार नाहीत आणि घेऊ पण नाही. Only those who are found at the feet of Jesus, फक्त जी माणसं येशूंच्या पायापाशी सापडतील, Jesus will see येशू पाहतील and take action. आणि कृती करतील. What did Ruth do? मग रूथनी काय केलं? Ruth obeyed. रूथनी आज्ञापालन केलं. Praise God, she obeyed. देवाला धन्यवाद की रूथने आज्ञापालन केलं. Praise God, the church will obey. देवाला धन्यवाद की चर्च सुद्धा आज्ञापालन करेल. Praise God, she humbly lay at the feet of Boaz. देवाला धन्यवाद की ती नम्रपणे बोआजाच्या पायापाशी येऊन आडवी पडली. Praise God, the church will humbly bow down and be found at the feet of Jesus. देवाला धन्यवाद की चर्च सुद्धा नम्रपणे येशूंच्या पायापाशी आडवं पडलेलं सापडेल. Say, म्हणा, from this year, या वर्षापासून I will be found at the feet of Jesus. मी
येशूंच्या पायापाशी तुम्हाला सापडीन. Say it again. परत बोला. This year, या वर्षी I will be found मी तुम्हाला at the feet of Jesus. येशूंच्या पायापाशी पडलेली सापडेन. And Jesus will notice it. आणि येशू पाहतील And he will take action on my behalf. आणि माझ्या वतीनं कार्य करतील. Praise God. देवाला धन्यवाद. आणि कुठे जाऊ नका, कोणाचे पाय धरू नका, भटकू तर अजिबात नका. येशूंच्या पायाशी यावर्षी सापडा. Praise God. देवाला धन्यवाद. When Boaz woke up, आणि बोआज जेव्हा जागा झाला he was surprised. त्याला आश्चर्य वाटलं And Ruth felt embarrassed. आणि रूथला लाज वाटली. Yet, तरी Boaz reassured her. बोआजने तिला अजून एक खात्री दिली. And he told her तिला म्हणाला in Ruth 3:11, रूथचा 3 अध्याय 11 वचन don't worry, की तू काळजी करू नको. I will do what you have asked. माझ्या मुली तू भिवू नको. जे तू सांगशील ते मी करीन. You are respected greatly by everyone in the town. कारण की नगरामध्ये सर्वजण तुला फार आदर देतात. तू सद्गुणी स्त्री आहेस असं म्हणतात. Praise God. देवाला धन्यवाद. What a beautiful assurance. किती सुंदर खात्री बोआजाने रूथला दिली बघा की मुली तू काळजी करू नको. Ruth's goodness came back to her. म्हणजे रूथचा चांगुलपणा रूथकडे परत आला. Your goodness will come back to you. तू चांगल्या पद्धतीनं जे काही वागत आहे, जे काही चांगुलपण करत आहे, करत राहा. ते तुझ्याकडेच परत येणार आहे. Your good words will come back to you. तुझी चांगली कर्म तुझ्याकडे परत येणार आहे. Your good deeds will come back to you. तुझी चांगली कर्म तुझ्याकडे परत येणार आहे. The good deeds that you did in 2024 will come back to you in 2025. 2024 मध्ये जी चांगली कर्म तू केलेली आहे ती 2025 मध्ये तुझ्याकडे परत येणार आहे. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये हालेलुया.